ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। एक्सप्रेस ट्रेनमधील प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडवर आले। सीएसएमटी आणि चर्चगेटहून सुटणाऱ्या या ट्रेनमध्ये विशेष सुरक्षा तैनात केली जाणार आहे। रात्री 12 वाजेनंतर काही उपद्रवींमुळे रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि या घटना टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून विशेष सुरक्षा तैनात केली जाणार आहे। आपल्यासोबत सीपी रवींद्र सिसवे सर त्यांच्याशी आपण बोलूया। सर, 31 तारखेचा रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी गेट ऑफ इंडिया मरीन ड्राइव्ह इथे जमा होते। साजरा केल्यानंतर लोक जेव्हा घराकडे जातात तर खूप गर्दी असते। यावेळी काय तयारी रेल्वे पोलिसांकडून? साऊथ मुंबईमध्ये यापूर्वी मी काम केलेले आहे झोन 1 म्हणून, तसेच मागच्या वर्षी मी पोलीस आयुक्त रेल्वे म्हणून मी किती मोठ्या प्रमाणात गर्दी येते आणि त्या ठिकाणी कसं नियोजन केलं जातं ते पाहिलेलं आहे। यावर्षी आम्ही जे काही पूर्ण वर्षभराचा एक्सपिरियन्स होता त्या एक्सपिरियन्सच्या आधारे पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे। हे जे लोक येतात यांच्यासाठी रेल्वेनं काही विशेष ट्रेन्सची व्यवस्था केलेली आहे। सेंट्रल रेल्वेमध्ये सीएसएमटी टू कल्याण आणि पुन्हा कल्याण टू सीएसएमटी, तसेच सीएसएमटी टू पनवेल आणि पुन्हा पनवेल टू सीएसएमटी अशा 2 आणि एकत्रित फेऱ्या पाहिल्या तर 4 फेऱ्या आयोजित केलेल्या आहेत। आणि वेस्टर्न रेल्वेवरती चर्चगेटहून विरार आणि विरारहून चर्चगेट असं ऑलमोस्ट प्रत्येक तासाला एक म्हणजे 1.5, 2.5, 3.5 अशा 4.5 अशा प्रत्येक तासाला 8 फेऱ्या त्यांनी आयोजित केलेल्या आहेत। हे नियोजन रेल्वेसोबत आम्ही यासाठी केलेलं आहे की जेणेकरून जर लोक आले तर त्याच ठिकाणी जर राहिले तर मोठी संख्या होते, मग त्या ठिकाणी जास्त संख्येने लोक असल्यानंतर काही गोंधळ होऊ शकतो। पण यावेळेला पूर्ण रात्रभर ट्रेन्स चालू असल्यामुळे लोकांना आपापल्या घराकडे जायला जिथे त्यांना ते सोय सुद्धा होईल आणि एका ठिकाणी गर्दी जमून राहणार नाही। त्याबरोबरीनं जर आपल्याला माहिती आहे की जवळपास रात्रीच्या वेळेला ज्या सगळ्या ट्रेन्स चालतात आत्ताही त्या सगळ्या ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात पोलीस असतातच आणि पूर्ण वर्षभर आम्ही त्याचं जी स्ट्रेंथ आहे आणि क्वालिटी आहे ती वाढवत नेलेली आहे। या वर्षी 31 डिसेंबरला सर्व प्लॅटफॉर्मवर सगळ्या ट्रेन्समध्ये महिलांच्या डब्यात 100% आणि जिथे जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी अतिरिक्त पेट्रोलिंग असं 2,500 पोलीस आणि 2,000 होमगार्ड हे 4,500 लोक फक्त रात्रीच्या वेळेला हे पेट्रोलिंग करण्यासाठी असणार आहेत। कॅमेरामॅन सरोज जलाल सर, प्रशांत पांडे, न्यूज 18 लोकमत। 31 डिसेंबरच्या पार्ट्यांकरता अनेक जण ठाण्याला पसंती देतात। विशेष करून येऊरच्या जंगलात पार्ट्यांचं आयोजन केलं जातं। नागरिकांच्या या उत्साहाला गालबोट लागू नये याकरता ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे। यंदा ठाणे पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिलं असून विशेष प्रशिक्षित महिला पोलिसांची पिंक फोर्स तयार केली आहे। तर सरप्राईज नाकाबंदी करून हुल्लडबाजांच्या मुसक्या आवळणार असून मद्यपींवर देखील विशेष कारवाई केली जाणार आहे। गुन्ह्यांना प्रतिबंध करणं आणि गुन्ह्यांची जास्तीत जास्त उकल करणं ही या नवीन वर्षामध्ये नक्कीच एक प्रथम प्रायोरिटी असणार आहे। दुसरा मुद्दा म्हणजे महिलांची सुरक्षा, याच्यावर आपण विशेष लक्ष देणार आहोत। आणि सध्या पूर्ण जगभरामध्येच सायबर फ्रॉड्स आणि आर्थिक गुन्हे खूप मोठ्या वेगाने वाढत चाललेले आहेत। त्या दृष्टीनं त्यांचा तपास करण्याच्या दृष्टीनं ठाणे पोलीस दलाला सक्षम बनवणं आणि याच्यामध्ये जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणं ही देखील एक माझी मोठी प्रायोरिटी राहणार आहे। आणि यासोबतच या बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत। प्रायोजक विश